आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत। या चॅप्टरचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटिंग। या चॅप्टरमध्ये आपल्याला 11वी सिलेबस मधल्या एक फायनल अकाउंटचा जो चॅप्टर होता, या चॅप्टर मधल्या जवळपास सगळ्याच कन्सेप्ट या चॅप्टर मध्ये आपल्याला रिपीट वापरायचे आहेत आणि फक्त इथे पार्टनरशिप हा जो प्रकार आहे, हा प्रकार त्या 11वीच्या फायनल अकाउंट या चॅप्टरला आपल्याला जोडायचा आहे। आता या ठिकाणी 11वीला असताना आपण फायनल अकाउंट हे पूर्ण चॅप्टर अभ्यासलेलं आहे। या चॅप्टर मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी लर्न केलेल्या आहेत। आज पुन्हा त्या गोष्टी आपण एक त्याची उजळणी करूया। तर बघा, 11वीला असताना आपण फायनल अकाउंट ही कन्सेप्ट लर्न केली होती। फायनल अकाउंट मध्ये आपण काय करत होतो, तर फायनल अकाउंट मध्ये आपल्याला एक ट्रायल बॅलन्स दिलेला होता। ट्रायल बॅलन्स, या ट्रायल बॅलन्स वरनं असा एक ट्रायल बॅलन्स होता आणि ज्याची डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू आपल्याला मॅच करायची होती पर्टिक्युलर। तर असा एक ट्रायल बॅलन्स आपल्याला फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता आणि त्याला इथे खाली काही ऍडजस्टमेंट दिलेल्या होत्या। या ट्रायल बॅलन्स वरून आपण 3 ठिकाणी त्याचं पोस्टिंग करत होतो। याचं पहिलं पोस्टिंग आपण करत होतो ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट बनवत होतो। याचं दुसरं जे पोस्टिंग आपण करत होतो ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। आणि त्यानंतर तिसरं जे पोस्टिंग आपण करत होतो ते होतं बॅलन्स शीट। तर अशा पद्धतीने आपण 3 ठिकाणी या ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करायचं, 1, 2 and 3। जेव्हा आपण ट्रायल बॅलन्स वरनं ट्रेडिंग अकाउंट मध्ये पोस्टिंग करायचो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एकतर ग्रॉस प्रॉफिट मिळायचं किंवा ग्रॉस लॉस मिळायचा। हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचो। म्हणजे इथे आलेलं डेबिट ट्रान्सफर करताना ते क्रेडिटला ट्रान्सफर करायचो। तर जर ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस लॉस आला तर तो ग्रॉस लॉस आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचो। आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट मिळायचं। हे नेट प्रॉफिट आपण डायरेक्टली बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला जे कॅपिटल अकाउंट होतं त्या कॅपिटल अकाउंट मध्ये आपण ऍड करायचो आणि जर लॉस आलेला असेल, नेट लॉस, तर तो कॅपिटल अकाउंट मधनं आपण लेस करायचो। तर असं आपण हे पूर्ण स्ट्रक्चर 11वीला असताना बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ते प्रॉब्लेम पण सोडवलेले आहेत। मग आता जर 11वीला हे सगळं अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे, मग 12वीला आपल्याला
काय चेंज आहे या प्रकरणामध्ये, तर आपल्याला 12वी मध्ये सेम असणार आहे, ट्रेडिंग अकाउंट पण असणार आहे, त्याच्या ऍडजस्टमेंट पण असणार आहेत. या ट्रायल बॅलन्स वरनं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करायचं आहे, ते ॲज इट इज असणार आहे. त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ते सुद्धा आपल्याला ॲज इट इज घ्यायचं आहे. आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा अशाच पद्धतीने बनवायचं आहे. फक्त या ठिकाणी हे जे कॅपिटल अकाउंट जे आपण कॅल्क्युलेट करत होतो पूर्वी, इथे आपल्याला एक छोटासा चेंज करायचा आहे. बस एवढा चेंज करून आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सहजपणे सोडवता येईल. इथे चेंज काय आहे, तर इथे जो नेट प्रॉफिट येणार आहे किंवा नेट लॉस येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला जे पार्टनर्स असणार आहेत त्या पार्टनर्स मध्ये आपल्याला शेअर करावं लागेल आणि हे शेअर केल्यानंतर आपल्याला त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कॅपिटल वरती पडताना दाखवायचा आहे. आणि त्यासाठी बॅलन्स शीट तयार करण्याच्या आधी आपल्याला हे जे शेअरेबल प्रॉफिट आणि लॉस असेल, हे शेअरेबल प्रॉफिट आणि लॉस एका नवीन अकाउंट मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. बघा इथे आपण ग्रॉस प्रॉफिट जे होतं, हे ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलं. आता प्रॉफिट आणि लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट आलेलं आहे. आता हे नेट प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करायचं, तर हे नेट प्रॉफिट आपण इथे या नवीन अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. इथे आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे. मग हे ज्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होणार आहे त्या अकाउंटला काहीतरी नाव असणार आहे. म्हणजे अकाउंट मध्ये आपण जेव्हा एखाद्या अकाउंटचं पोस्टिंग करत असतो किंवा त्याचा इफेक्ट देत असतो, तर ते पोस्टिंग कुठल्या अकाउंट मध्ये होतं किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट कुठल्या अकाउंटच्या कुठल्या बाजूला जातो, डेबिटला जातो का क्रेडिटला जातो, हे आपल्याला सांगायचं असतं. तर या ठिकाणी नेट प्रॉफिट जे आलेलं आहे किंवा नेट लॉस जो असणार आहे, तर ते नेट प्रॉफिट आपण या नवीन अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आणि या अकाउंटला आपण कॅपिटल अकाउंट किंवा त्याला आपण करंट अकाउंट असं म्हणणार आहोत. याविषयी आपण सविस्तर जसं स्टेप बाय स्टेप आपण या चॅप्टरला अभ्यासू, त्यानुसार आपल्याला कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट या कन्सेप्ट क्लिअर होत राहतील. तर या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा म्हणजे जे नेट प्रॉफिट येणार आहे ते आता 12वीचा अभ्यास करताना आपल्याला या नवीन अकाउंट मध्ये पोस्ट करायचं आहे. आणि इथे आलेले ज्या काही व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यू आपल्याला बॅलन्स शीट मध्ये पोस्ट करून मग हे बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायचं आहे. तर अशी ही प्रोसेस एकंदरीत या फायनल अकाउंटच्या पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या अकाउंटिंग मध्ये आपल्याला वापरायची आहे. आता हे सगळं समजून घेत असताना मेन मुद्दा जो आहे तो म्हणजे या अकाउंटचा किंवा या फायनल अकाउंटचा जो बेस आहे तो बेस आपल्याला पक्का करायचा आहे. जर आपला बेस पक्का असेल तर आपण या पार्टनरशिप फायनल अकाउंटचा कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तो प्रॉब्लेम आपण एकदम अचूक सोडवू शकतो. मग या बेसला आपल्याला काय करायचं आहे, तर हा बेस पक्का करण्यासाठी आपल्याला या पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, या कॉन्सेप्ट्स आपल्याला एकदम आपल्या डोक्यामध्ये पक्क्या ठेवायच्या आहेत. तर आज आपण अशाच काही कन्सेप्ट लर्न करणार आहोत. हे सगळं लिहिण्याची गरज नाहीये, हे फक्त आपण इथं समजून घेण्यासाठी यांचा वापर केलेला आहे. ज्या काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगेल, त्या तुम्ही त्या पद्धतीने आपल्या नोटबुकमध्ये नोट करून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपली पहिली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय. तर अकाउंटची जी सुरुवात करतो आपण, म्हणजे कोणतंही ते पार्टनरशिपचं फायनल अकाउंट असू द्या किंवा सोल प्रोप्रायटरशिपचं फायनल अकाउंट असू द्या, कुठल्याही प्रकारच्या अकाउंटची सुरुवात करताना आपल्याला पहिला जो पॉइंट असतो किंवा पहिलं जे आपलं रेकॉर्डिंग आपल्याला करायचं असतं ते म्हणजे ट्रान्झॅक्शनची
आपण जर्नल एंट्री करत असतो. आपल्याला सुरुवातीला ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करावी लागते. ही जर्नल एंट्री केल्यानंतर आपण दुसरी स्टेप फॉलो करतो. या जर्नल एंट्रीवरनं आपण लेजरचं पोस्टिंग करत असतो. लेजर पोस्टिंग, दीज आर दी स्टेप्स. लेजरचं पोस्टिंग करत असतो. एकदा का आपण लेजरचं पोस्टिंग केलं का आपल्याला दोन प्रकारचे बॅलन्स मिळतात. लेजर पोस्टिंग मध्ये एक बॅलन्स असतो डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स आपल्याला मिळतो किंवा आपल्याला क्रेडिट बॅलन्स मिळतो. क्रेडिट बॅलन्स. आता परत प्रश्न असा, डेबिट बॅलन्स म्हणजे काय आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय. तर बघा, लेजर पोस्टिंग करत असताना आपण अशा पद्धतीने एक लेजर तयार करतो. एक लेजर आहे, असा एक फॉर्मॅट आपण लेजरचा तयार करतो. ही लेजरची डेबिट साइड आणि ही लेजरची क्रेडिट साइड. इथे आपण अकाउंटचं नाव लिहितो. आता हे पोस्टिंग करत असताना आपल्याला काय करायचं असतं, तर आपल्याला या लेजरच्या दोन्ही बाजूंची बेरीज करायची असते. लेजरच्या दोन्ही बाजूंची आपण बेरीज करतो. म्हणजे बेरजेमध्ये आपण डेबिट, जर बेरीज केल्यानंतर डेबिटची जी बेरीज असेल, डेबिटची बेरीज किंवा टोटल म्हणूया आपण, टोटल म्हणतो मी, डेबिटची टोटल जर क्रेडिटच्या टोटल पेक्षा मोठी आली, इथे केलेली टोटल, या सगळ्या अमाऊंटची केलेली टोटल जर ती क्रेडिटच्या टोटल पेक्षा मोठी असेल. एक्झाम्पल म्हणून सांगतो, समजा या बाजूला 10,000 रुपये आलेले आहेत. इथली बेरीज 10,000 रुपये आली आहे आणि इथली बेरीज 8,000 रुपये आलेली आहे. म्हणजे डेबिट इज ग्रेटर दॅन क्रेडिट अशी सिच्युएशन समजा आली, तर आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या बेरजेतनं छोटी बेरीज आपण वजा करतो. म्हणजे या ठिकाणी स्टेप फॉलो करताना डेबिट मायनस क्रेडिट असा बॅलन्स आपण काढतो. हा या अकाउंटचा बॅलन्स काढण्याचा फॉर्म्युला, बॅलन्स इज इक्वल टू डेबिट मायनस क्रेडिट. तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येईल, तर इथे याचं जे काही आन्सर येणार आहे, तर या केसमध्ये आपल्याला 2,000 रुपीजचा आन्सर मिळणार आहे. 2,000 हा या दोन्ही व्हॅल्यू मधला डिफरन्स असणार आहे. आता हा डिफरन्स आपण लिहिणार कुठे आहोत बघा. समजा एक तराजूचा काटा आहे. या तराजूच्या काट्यामध्ये मी एका पारड्यामध्ये 10,000 रुपीज टाकले आहेत आणि या पारड्यामध्ये मी 8,000 रुपीज टाकले आहे. आता आपण दोघांच्या व्हॅल्यूचा विचार केला तर आपल्याला 10,000 असलेली जी बाजू आहे ही बाजू खाली झुकताना दिसेल आणि 8,000 असलेली बाजू वरती असेल. म्हणजे आपल्याला हा 2,000चा गॅप या ठिकाणी दिसणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्सिंग करायचं आहे. बॅलन्सिंग करायचं म्हणजे नक्की काय, तर आपल्याला या तराजू काट्याच्या दोन्ही पारड्यांना सारखं करायचं आहे. मग जर हे सारखं करायचं असेल तर आपल्याला जिकडे कमी आहेत, इकडे 8,000 रुपये आहेत, या 8,000च्या बाजूमध्ये आपण जर 2,000 रुपये टाकले तर हे पारडं सारखं होईल. इट इज कॉल्ड ॲज बॅलन्सिंग. मग आता इथे आपल्याला ज्या पारड्यामध्ये 2,000 रुपये टाकायचे आहेत ते पारडं कुठलं आहे, क्रेडिट बाजूचं. म्हणजे इथली बेरीज आहे 8,000 आणि या 8,000 मध्ये आपण जर इथे 2,000 रुपीज ऍड केले तर इकडची बेरीज होणार आहे 10,000 आणि इकडची ऑलरेडी बेरीज आहे 10,000. या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट या दोन्ही बाजू सारख्या झालेल्या आहेत. तर या बॅलन्सला आपण म्हणतो, समजा तो क्रेडिटला लिहितोय आपण म्हणून त्याला आपण बाय शब्द वापरतो. बाय बॅलन्स
कॅरीड डाऊन असं आपण लिहितो, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता हा कॅरी डाऊन झालेला बॅलन्स हा कधी असतो, तर हा महिन्याच्या शेवटच्या तारखेला असतो. आपल्याला हा कॅरी डाऊनचा बॅलन्स पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याच्या अपोजिट बाजूला, म्हणजे ही डेबिट साईड आहे तर या ही क्रेडिट साईड आहे, तर या क्रेडिटची अपोजिट साईड कुठली, तर ती आहे डेबिट. म्हणून हा बॅलन्स क्रॉस करायचा आहे आपल्याला उलट्या बाजूला, म्हणून याला आपण डेबिट साईडला क्रॉस केलं आणि तो बॅलन्स आपण या बाजूला लिहिला. हा बॅलन्स कधी लिहिला आपण, तर हा बॅलन्स 1 तारखेला लिहिला, 1 तारीख. या बॅलन्सला आपण नाव देणार आहोत टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. जेव्हा हा ब्रॉड डाऊनचा बॅलन्स डेबिटला लिहितो आपण, त्यावेळेस या बॅलन्सला, परत सांगतो, या बॅलन्सला डेबिट बॅलन्स असं म्हणतात. बघा, लेजरचं पोस्टिंग करत असताना आपण डेबिट आणि क्रेडिट मध्ये जो डिफरन्स येईल, हा डिफरन्स ज्या बाजूला ब्रॉड डाऊन कॅरी डाऊनचा नाही, ब्रॉड डाऊन ज्या बाजूला होईल ती बाजू जर डेबिट साइड असेल, हा बॅलन्स या केसमध्ये डेबिट साइडला ब्रॉड डाऊन झालेला आहे, म्हणून या बॅलन्सला डेबिट बॅलन्स असं म्हणतात. जर हेच आपण उलट केलं, समजा या ठिकाणी इथली बेरीज 10,000 आहे आणि इथली बेरीज 8,000 आहे. आता आपल्याला हे सारखं करण्यासाठी डेबिटच्या बाजूला 2,000 रुपीज ऍड करावे लागतील. हे ऍड करताना आपण त्याला महिन्याच्या शेवटी टू बॅलन्स कॅरी डाऊन असं म्हणू, टू बॅलन्स कॅरी डाऊन असं म्हणू. तर हा बॅलन्स आपल्याला त्याच्या अपोजिट साइडला इथे लिहावा लागेल. या बाजूला इकडे 10,000 झाले, इकडे 10,000 झाले, इकडे किती कमी आले ती आपण इथे लिहिली आणि हा कमी आलेला बॅलन्स आपण परत या बाजूला लिहिला. याला आपण नाव देताना बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन असं नाव देऊ, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर हा ब्रॉड डाऊन केलेला बॅलन्स आपण ज्या बाजूला लिहिला ती बाजू आहे क्रेडिट साइड, म्हणून क्रेडिट साइडला आलेल्या ब्रॉड डाऊनच्या बॅलन्सला क्रेडिट बॅलन्स असं म्हटलं जातं, क्रेडिट बॅलन्स असं म्हणतात. डेबिट बॅलन्स म्हणजे ब्रॉड डाऊन कुठे पाहिजे, तर डेबिट साइडला पाहिजे, आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे ब्रॉड डाऊन कुठे पाहिजे, तर ब्रॉड डाऊन हे क्रेडिट साइडला पाहिजे. डेबिटला ब्रॉड डाऊन झालेला बॅलन्स डेबिट बॅलन्स असणार आहे आणि क्रेडिटला ब्रॉड डाऊन झालेला बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असणार आहे. तर या लेजर पोस्टिंग मध्ये आपण हे दोन बॅलन्स मिळवत असतो, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. आय होप तुम्हाला डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स या दोन्ही कन्सेप्ट समजले असतील. आता आपली तिसरी जी स्टेप असणार आहे, लेजर पोस्टिंग मध्ये तर आपण डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स मिळवले, मग या डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स करायचं काय आहे आपल्याला, तर आपण तिसऱ्या स्टेप मध्ये, तिसरी स्टेप आपली, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो. ट्रायल बॅलन्स, मग हा ट्रायल बॅलन्स काय असतो, तर ट्रायल बॅलन्स म्हणजे डेबिट बॅलन्स जे आपण मिळवले, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स जो मिळवला आपण त्या लेजरचा, या डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सची लिस्ट आपल्याला करायची असते. डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सची जी लिस्ट आपण करणार असतो, त्या लिस्टला आपण म्हणतो ट्रायल बॅलन्स. म्हणजे बघा, समजा हे आहे ट्रायल बॅलन्स,
आहे ट्रायल बॅलन्स. तर या ठिकाणी आपण अकाउंटची नावं लिहितो. प्रत्येक अकाउंटचं ज्याचं आपण लेजर पोस्टिंग केलं आहे त्यांची नावं लिहितो आणि त्यांचा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण त्या कॉलममध्ये ट्रान्सफर करतो. हा बॅलन्स त्या कॉलममध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आपण दोन्ही बाजूंची म्हणजे डेबिट बाजू आणि क्रेडिट या दोघांची बेरीज करतो. तर आपल्या असं लक्षात येतं डेबिटची बेरीज आणि क्रेडिटची बेरीज इक्वल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण डेबिट इज इक्वल टू क्रेडिट असं म्हणू शकतो. जेव्हा हे डेबिटचा बॅलन्स आणि क्रेडिटचा बॅलन्स सारखाच येतो, दोन्ही बाजू सारख्याच येतात, त्यावेळेस हा ट्रायल बॅलन्स करेक्ट आहे असं आपण म्हणत असतो. तर अशा पद्धतीने आपण हा ट्रायल बॅलन्स कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर खरा मेन पार्ट आपला चालू होतो. मग तो मेन पार्ट म्हणजे काय, तर हे प्रायमरी काम आहे आपलं. जर्नल एंट्री आपल्याला पहिले पास करायची आहे, त्यानंतर लेजरचं पोस्टिंग करायचं आहे आणि लेजर पोस्टिंग नंतर हा ट्रायल बॅलन्स आपण तयार करत असतो. या ट्रायल बॅलन्स वरून जी प्रोसेस चालू होणार आहे ती प्रोसेस असणार आहे फायनल अकाउंटची. आपल्याला हीच डेफिनेशन समजून घ्यायची आहे, फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय. जर तुम्हाला हे नोट करायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. मला वाटतं तुमचं हे नोट करून झालेलं आहे. मी आता याला इरेज करतो आहे. ट्रायल बॅलन्स ही आपली तिसरी स्टेप आहे आणि आता फायनल अकाउंटची प्रोसेस आपली चालू होणार आहे. या ट्रायल बॅलन्सवरनं आपल्याला तीन गोष्टी तयार करायच्या आहेत किंवा तीन ठिकाणी याचं पोस्टिंग करायचं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये जे अकाउंट आहे ते आपण तीन ठिकाणी पोस्ट करणार आहोत. तर ट्रायल बॅलन्समधले काही असे अकाउंट्स आहेत ज्यांचं पोस्टिंग हे ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला करायचं असतं. ट्रेडिंग अकाउंटला ट्रायल बॅलन्स मधले असे काही अकाउंट्स आहेत ज्यांचं पोस्टिंग हे फक्त प्रॉफिट आणि लॉस अकाउंटलाच होतं. तर ट्रायल बॅलन्स मध्ये या दोन अकाउंटच्या व्यतिरिक्त जे उरलेले अकाउंट असतील त्यांचं पोस्टिंग हे बॅलन्स शीट मध्ये होत असतं, बॅलन्स शीटला होणार असतं. मग या ठिकाणी आपल्याला एक प्रोसेस फॉलो करायची. ती प्रोसेस काय, तर आपल्याला आपल्या बिझनेसला काय होतंय, नेट प्रॉफिट होतंय का नेट लॉस होतोय हे आपल्याला शोधायचंय. हे सगळं का करणार आहे आपण, तर आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस होतोय हे शोधण्यासाठी आपल्याला हे सगळं प्रोसेस फॉलो करायची आहे. मग हे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस हे दररोज शोधायचंय का आपल्याला, नाही. हे 15 दिवसाला शोधायचंय का, नाही. हे महिन्याला शोधायचंय का, नाही. हे क्वार्टरली आहे का, नाही. हे हाफ इयरली का, नाही. तर हे सगळं आपल्याला इयरली शोधायचं आहे. हे सगळं काम आपण इयरली करणार आहोत, वार्षिक असणार आहे. इयरली म्हणजे कधी, तर 31 मार्च. फायनान्शियल इयर आपलं 31 मार्चला क्लोज होतं. तर या 31 मार्चला आपल्याला हे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट करायचं आहे. मग बघा, फायनल अकाउंटिंग म्हणजे काय. फायनल अकाउंटिंग म्हणजे काय, तर चालू आर्थिक वर्षात
आपल्या व्यवसायात झालेला प्रॉफिट किंवा लॉस काढण्याच्या पद्धतीला फायनल अकाउंटिंग असं म्हणतात. ही आहे फायनल अकाउंटची डेफिनेशन. चालू आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्यांमध्ये आपल्या व्यवसायाला जो प्रॉफिट होणार आहे किंवा आपल्या व्यवसायाला लॉस होणार आहे हे काढण्याची जी प्रोसेस आपण फॉलो करतो ही प्रोसेस, तर या प्रोसेसला आपण फायनल अकाउंटिंग असं म्हणणार आहोत. इट इज a process to find out profit or loss of business किंवा of firm. Profit or loss of firm for a financial year. फायनान्शियल इयर मध्ये आपल्या बिझनेसला होणारं प्रॉफिट आणि लॉस शोधण्याची जी प्रोसेस असेल या प्रोसेसला आपण फायनल अकाउंटिंग असं म्हणणार आहोत. आता ही प्रोसेस जी आहे तर या प्रोसेसमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर या प्रोसेसमध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आहे, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि तिसरं बॅलन्स शीट आहे. तर या 3 स्टेपमध्ये आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी आपण प्रोसेसमध्ये किती स्टेप फॉलो करायचे आहे, तर प्रोसेसमध्ये आपल्याला 2 अकाउंट कॅल्क्युलेट करायचे आहे, 2 अकाउंट आपल्याला बनवायचे आहे आणि एक स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे. या ठिकाणी जे 2 अकाउंट आहे त्यातलं पहिलं अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला आपण बॅलन्स शीट असं म्हणणार आहोत. बॅलन्स शीटला अकाउंट असं आपण म्हणत नाही. इट इज अ स्टेटमेंट दॅट शोज फायनान्शियल पोझिशन ऑफ आवर बिझनेस. हे आपल्या बिझनेसची आर्थिक स्थिती आपल्याला दाखवत असतं. म्हणजे आर्थिक स्थिती म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये किती ॲसेट्स आहेत आणि आपल्या बिझनेसच्या लायबिलिटीज किती आहेत हे आपल्याला दाखवण्याचं जे स्टेटमेंट काम करतं त्याला आपण बॅलन्स शीट असं म्हणतो. आणि आपल्या बिझनेसला होणारा नफा तोटा दाखवणारं जे काही अकाउंट असतं त्यांना आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं म्हणत असतो. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस दाखवतं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस दाखवत असतं. तर अशी ही फायनल अकाउंटची प्रोसेस आपल्याला फॉलो करायची असते. 11वी मध्ये पण आपण फायनल अकाउंटिंग करताना हीच प्रोसेस फॉलो केलेली आहे. तर आय होप तुम्हाला फायनल अकाउंट म्हणजे काय ही कन्सेप्ट समजली असेल. नोट करून घ्या.
ओके. तर आता आपण फायनल अकाउंटिंग ही कन्सेप्ट पाहिल्यानंतर आता पार्टनरशिप फायनल अकाउंट कडे जाणार आहोत. बघा, हा एक बिझनेस आहे. हा एक बिझनेस आहे. मी अजून एक बिझनेस ड्रॉ करतो आहे. असे हे दोन बिझनेस आहेत. हा जो बिझनेस आहे हा बिझनेस मिस्टर ए रन करत आहे. मिस्टर ए, या मिस्टर ए चा हा बिझनेस आहे. तर हा बिझनेस मिस्टर सी अँड मिस्टर डी या दोघांचा हा बिझनेस आहे. आता या बिझनेसचा आपण सुरुवातीला विचार करूया. बघा, हा बिझनेस सुरू करण्यासाठी या बिझनेसमध्ये जे कॅपिटल इंट्रोड्यूस केलं असेल किंवा जे कॅपिटल आलं असेल, हे कॅपिटल कोणी आणलं असेल तर हे कॅपिटल फक्त मिस्टर ए ने आणलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल आणणारा पर्सन कोण आहे तर मिस्टर ए. या बिझनेसमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट झाली असेल ही इन्व्हेस्टमेंट फक्त आणि फक्त कोणी केली आहे मिस्टर ए ने केली आहे. या बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट आणि लॉस होणार आहे तो प्रॉफिट आणि लॉस हा कोणाचा असणार आहे फक्त मिस्टर ए चा असणार आहे. त्यामध्ये दुसऱ्या कुणाचाही शेअर नसणार आहे. अशा पद्धतीने जर एखादा बिझनेस चालत असेल ज्या बिझनेसला फक्त एकच ओनर असतो, एकच मालक असतो, अशा बिझनेसला सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस, सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस असं आपण म्हणतो. म्हणजे एकाच पार्टनरचा बिझनेस, त्याला पार्टनर म्हणताच येणार नाही, एकाच ओनरचा असलेला बिझनेस म्हणजे सोल प्रोप्रायटर. आणि या सोल प्रोप्रायटरचं अकाउंट कसं करतात हे आपण 11वीला असताना फायनल अकाउंट या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. आता हा बिझनेस करत असताना इथे काही लिमिटेशन्स असतात. बघा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, माझा एक बिझनेस पाहिजे आणि तो बिझनेस टाटा रिलायन्स सारखा मोठा झाला पाहिजे. आता मला सांगा, जर टाटा किंवा रिलायन्स सारखा आपल्याला जर बिझनेस मोठा करायचा असेल तर सगळ्या ठिकाणी हा एकटाच काम करू शकतो का? तो बिझनेस मोठा करण्यासाठी त्याला तेवढं फंडिंग पण लागणार आहे, तेवढे भांडवल त्याला जमा करावं लागेल तर त्या बिझनेसचा तो विस्तार करू शकतो. आणि हा विस्तार करताना एका व्यक्तीचं काम नाही. म्हणजे या बिझनेसला लिमिटेशन्स आहेत. या बिझनेसचं कॅपिटल लिमिटेड आहे. या बिझनेसमध्ये होणारा प्रॉफिट आणि लॉस हे सुद्धा लिमिटेड असणार आहे. याचा वर्किंग एरिया जो असणार आहे हा वर्किंग एरिया सुद्धा लिमिटेड असणार आहे. पण जर बिझनेस आपल्याला मोठा करायचा असेल, त्या बिझनेसचा जो पसारा आहे तो पसारा आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला सोल प्रोप्रायटरशिपचा बिझनेस चेंज करून त्याच्यामध्ये आपल्याला नवीन पार्टनर्स जोडावे लागतील जे आपल्याला भांडवल उपलब्ध करून देतील. आणि आपल्याकडे जर भांडवल आलं तर आपला बिझनेस मोठा होऊ शकतो. आणि साहजिक आहे, मोठा झाला तर त्याचं होणारं जे काही प्रॉफिट आणि लॉस असेल ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतं. मग जर या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये मिस्टर सी आणि मिस्टर डी या दोघांनी एक बिझनेस स्थापन केला, एक फर्म चालू केली आहे आणि या फर्ममध्ये या दोघांनी कॅपिटल आणलं.
एक्झाम्पल म्हणून समजा सी या ठिकाणी 5 लाख रुपयाचं कॅपिटल इंट्रोड्यूस करतो आहे, तर मिस्टर डी हा 4 लाख रुपयाचं कॅपिटल इंट्रोड्यूस करत आहे. इथे दोघांनी मिळून 9 लाख रुपयाचं कॅपिटल या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस झालेलं आहे. आता या बिझनेसला जे काही प्रॉफिट आणि लॉस होणार आहे, हे प्रॉफिट आणि लॉस सुद्धा हे दोघ जण शेअर करून घेणार आहे. पण जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जर एखादा बिझनेस रन करत असतील, तर अशा बिझनेसला पार्टनरशिप असं म्हटलं जातं. तर असा जो बिझनेस असेल त्याला आपण म्हणणार आहोत पार्टनरशिप फर्म. बघा कन्सेप्ट काय सांगते, when two or more, 2 पार्टनर, 3 पार्टनर, 4 पार्टनर, 8 पार्टनर, 2 or more persons run any business, then that type of business is called partnership firm. This is the definition of partnership firm. When 2 or more persons run any business, then that type of business is called as partnership firm. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा बिझनेस चालवत असतील, तर अशा बिझनेसला आपण पार्टनरशिप फर्म असं म्हणणार आहोत. मग आता या ठिकाणी हे जे पर्सन्स आहेत, 2 or more पर्सन्स जर एकत्र येऊन एखादा बिझनेस करत असतील, तर तो बिझनेस ते कसा चालवू शकतात, त्या बिझनेसचं फ्युचर काय असणार आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे हे व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येऊन बिझनेस करतात, तर त्यांच्यामध्ये एक व्यावसायिक रिलेशन तयार झालेलं असतं आणि ते व्यावसायिक रिलेशन जर इलिगल असेल तर तो बिझनेस जास्त काळ टिकू शकत नाही. मग जर या पार्टनर्सला हा पार्टनरशिप फर्मचा बिझनेस लॉंग टाइमसाठी जर टिकवायचा असेल, तर या पार्टनर्समध्ये इलिगल व्यावसायिक रिलेशन न ठेवता ते आपल्याला लीगल व्यावसायिक रिलेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल, किंवा त्यांच्यामध्ये ते रिलेशन जे ठेवावं लागेल ते एक लीगल म्हणजे कायदेशीर संबंध बिझनेसमध्ये त्यांचा असायला पाहिजे. मग हा कायदेशीर बिझनेस कसा करू शकतात ते, तर याच्यासाठी यांनी असं ठरवलंय, समजा सी आणि डी चे एक्झाम्पल घेऊ आपण. या सी आणि डी ने हा बिझनेस चालू करायचा असं ठरवलं. त्यांच्यामध्ये ओरली असं ठरलं का मी 5 लाख रुपये कॅपिटल आणतो, डीला सांगितलं तू 4 लाख रुपये कॅपिटल आण आणि आपण एक बिझनेस चालू करू. जर भविष्यामध्ये या दोघांमध्ये काही वाद झाले, तर त्या वादाचा परिणाम हा बिझनेस कोलॅप्स होण्यासाठी होणार आहे. हा बिझनेस त्यावेळेस बंद पडू शकतो आणि दोघांनाही त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. मग भविष्यात या पार्टनर्समध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी या दोघांनी एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग केलं आणि असंच ठरवलं की आपण हा व्यवसाय कायदेशीररित्या फॉर्म करूया. कायदेशीररित्या करूया म्हणजे काय केलं, तर सी आणि डी ने वकिलाच्या माध्यमातून एक बॉन्ड पेपरवरती त्यांना कोणत्या प्रकारचा बिझनेस करायचा आहे, ते किती रुपये कॅपिटल त्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करणार आहेत, हे दोन्ही पार्टनर कुठल्या कुठल्या प्रकारच्या ॲसेट परचेस करणार आहे, त्या बिझनेस पासून होणारं प्रॉफिट ते कोणत्या पद्धतीने शेअर करणार आहेत दोघांमध्ये, जर लॉस झाला तर हा लॉसही ते दोघं कशा पद्धतीने शेअर करून घेणार आहेत,
त्यानंतर बिझनेसमध्ये जे होणारे एक्सपेन्सेस असतील किंवा लायबिलिटीज असतील, या लायबिलिटीचं शेअरिंग ते कसं करणार आहेत या सगळ्या गोष्टी ते थ्रू लॉयर बॉन्ड पेपरवरती व्यवस्थित बनवून घेतील आणि त्याला एक कायदेशीर स्वरूप करतील. तर भविष्यामध्ये जर त्यांच्यामध्ये काही गैरसमज निर्माण झाले तर ते जे डॉक्युमेंट असणार आहे त्यांच्याकडे ज्यावर त्यांनी कायदेशीर सगळी मोहर लावलेली आहे, तर ते डॉक्युमेंट त्यांच्या व्यवसायाला स्टेबल करण्यासाठी मदत करेल. म्हणजे कोणतीही पार्टनरशिप ही कायदेशीरच असावी असा कुठेही नियम नाही, पण जर ती पार्टनरशिप आपल्याला टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्याला तिला कायदेशीर स्वरूप द्यावं लागतं. मग या दोन व्यक्तींनी जे कायदेशीर स्वरूप तिला दिलं आणि त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट तयार केलं त्या डॉक्युमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. पार्टनरशिप डीड ही पार्टनरशिप डीड ओरली पण असू शकते, म्हणजे दोघांमध्ये फक्त म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवलं, मी हे करणार तू ते कर, असं फक्त ओरली दोघांमध्ये ठरलेले, तर त्याला पार्टनरशिप डीड असं म्हणणार नाही. पण ती जर बॉन्ड पेपरवरती आपण लिहिलेलं असेल सगळं तरच त्याला आपण पार्टनरशिप डीड असं म्हणणार आहोत. सो पार्टनरशिप डीड म्हणजे काय, तर पार्टनरशिप डीड म्हणजे अ रिटर्न डॉक्युमेंट, अ रिटर्न agreement, written agreement signed by partners, signed by partners of firm, signed by partners of firm. It is called as partnership deed. डॉक्युमेंट कसं पाहिजे, रिटर्न पाहिजे, रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजे त्याच्या दोघांची संमती असणार आहे आणि त्या डॉक्युमेंटवरती त्यांना काय करायचंय, साइन करायचं आहे. जेव्हा हे पार्टनर्स त्या रिटर्न डॉक्युमेंटवरती साइन करतात त्याच क्षणाला ते डॉक्युमेंट पार्टनरशिप डीड म्हणून काम करत असतं. अंडरस्टँड. आता या डेफिनेशन लिहिताना तुम्ही त्या डेफिनेशन अशा पद्धतीने लिहा, फायनल अकाउंट आणि इथे हे एक्झाम्पल्स नोट करा. सोल प्रोप्रायटरशिप बिझनेसचं एक एक्झाम्पल, पार्टनरशिप बिझनेससाठी हे एक एक्झाम्पल. हे एक्झाम्पल झाल्यानंतर ही डेफिनेशन घ्या. फायनल अकाउंटची पार्टनरशिपची डेफिनेशन, ही पार्टनरशिपची डेफिनेशन आहे पार्टनरशिप. आणि त्यानंतर पार्टनरशिप डीड म्हणजे काय, तर रिटर्न ॲग्रीमेंट साइन बाय पार्टनर्स ऑफ फर्म, ही डेफिनेशन घ्या. अशा पद्धतीने ही नोट कंप्लीट करा. आता बघा या ठिकाणी ही जी डीड असणार आहे पार्टनरशिप डीड, या पार्टनरशिप डीडवरती काय काय असेल, तर या पार्टनरशिप डीडवरती त्यांनी किती कॅपिटल इंट्रोड्यूस केलं त्याची नोंद असणार आहे, ते प्रॉफिट अँड लॉस कसे शेअर करणार आहे त्याची पण नोंद असणार आहे, लॉस एक्सपेन्सेस असतील किंवा लायबिलिटीज असतील किंवा ॲसेट असतील या सगळ्यांची नोंद या रिटर्न डॉक्युमेंटवरती असणार आहे आणि ते या सगळ्या पार्टनरला मान्य असेल. हे समझोता पत्र असं आपण त्याला म्हणूया आणि ते कायदेशीर पत्र आपण तयार केलेलं आहे, पार्टनरशिप डीड असं त्याला आपण म्हणत असतो. तर हे नोट करून घ्या. ओके, मी इरेज करतो आहे. आता पार्टनरशिप आपण फॉर्म केलेली आहे, तर या ठिकाणी समजा 3 पार्टनर आहेत. यातला एक जो पार्टनर आहे त्याने फक्त बिझनेसला भांडवल पुरवलं आहे, पण त्याचा सक्रिय सहभाग बिझनेसमध्ये नाही, म्हणजे तो बिझनेसमध्ये येतही नाही, फक्त तो
भांडवल पुरवतो आणि बिझनेसला जो काही प्रॉफिट आणि लॉस होईल त्याच्यामध्ये त्याचा सहभाग असतो. बाकी बिझनेसच्या कुठल्याही कामामध्ये, म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणूया किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क म्हणूया बिझनेसचं, त्या कुठल्याही कामामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग नाही. असाही पार्टनर बिझनेसमध्ये असतो. एक पार्टनर असाही असतो जो कॅपिटल पण इंट्रोड्यूस करतो आणि त्याचा सक्रिय सहभाग बिझनेसमध्ये असतो. एक पार्टनर असा पण असतो जो बिझनेसला कॅपिटल पुरवत नाही आणि तो बिझनेसमध्ये सक्रिय सहभाग पण नसतो, फक्त त्याच्या नावावर समजा काही लीगल डॉक्युमेंट असतील. व इथे एक्झाम्पल म्हणून समजा त्याच्याकडे लायसन आहे बिझनेसचं आणि त्या लायसन्ससाठी त्याला पार्टनर म्हणून नॉमिनेट केलेलं असतं. तर असे बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्टनर्स सहभागी असतात. तर हे पार्टनर्स कुठले कुठले असतात? पार्टनर्स तर बिझनेसमध्ये एक असतो ऍक्टिंग पार्टनर. ऍक्टिव्ह पार्टनर. ऍक्टिव्ह पार्टनर असतो एक पार्टनर असतो नॉमिनल पार्टनर. नॉमिनल पार्टनर. आता हा ऍक्टिव्ह पार्टनर म्हणजे कोण? तर मी जे दुसरं एक्झाम्पल दिलं, जो फर्मच्या मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाजात सक्रिय सहभागी असतो. हा असतो ऍक्टिव्ह पार्टनर्स. आणि नॉमिनल पार्टनर्स, तर हा जो नॉमिनल पार्टनर असतो या नॉमिनल पार्टनरचा व्यवसायात सक्रिय सहभाग नसतो. आता तुम्ही म्हणाल सर मग ऍक्टिव्ह पार्टनर आणि नॉमिनल पार्टनर ते तर पार्टनरच आहेत, पण मग त्यांचं बिझनेसमध्ये मग रिलेशन कसं असणार आहे? तर आपल्याला हेच शोधायचं आहे. जो ऍक्टिव्ह पार्टनर आहे तो पार्टनर बिझनेसमध्ये प्रत्यक्षात कष्ट करतोय, म्हणजे तो त्याचं गुडविलही वापरतो आहे, तो त्याचं मार्केटमध्ये जे व्हॅल्युएशन असेल त्याचे किंवा त्याची ओळख म्हणूया आपण, त्याचा तो बिझनेसच्या सेलमध्ये वापर करतो आहे. म्हणजे पूर्ण बिझनेस हा याच्या बेसवरती फॉर्म केलेला असतो. आता या ठिकाणी ज्यावेळेस यांनी हा बिझनेस फॉर्म केला त्यावेळेस ते जे पार्टनरशिप डीड त्यांनी तयार केलं, त्या पार्टनरशिप डीड मध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. का? हा म्हटला मी फक्त भांडवल पुरवतो, बाकी सगळा बिझनेस तू सांभाळायचा आणि तुझं काही भांडवल असेल किंवा तुझं भांडवल नसेलही. हा म्हटला ओके डन. मग त्यावेळेस असं ठरलं का हा जो पूर्ण बिझनेस सांभाळणार आहे त्याला पर मंथ काही सॅलरी सुद्धा पेड करणार. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस मध्ये तर हा शेअरेबल असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याला तो जे काम करणार आहे त्या कामाचा मोबदला म्हणून त्याला काही सॅलरी देणार आहोत, ज्याला आपण सॅलरी टू पार्टनर असं म्हणत असतो. अशा काही टर्म्स अँड कंडिशन त्यांच्यामध्ये ठरलेल्या असतात. तर बिझनेसमध्ये असे हे दोन प्रकारचे पार्टनर्स काम करत असतात. आता या दोघांमध्ये जे काही रिलेशन असेल ते कशावर डिपेंड असणार आहे? तर त्या बिझनेसला
जे काही प्रॉफिट आणि लॉस होणार आहे मग हे शेअर कसं करणार, तर त्या पार्टनरशिप डीड मध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांना त्या बिझनेसचं प्रॉफिट आणि लॉस शेअर करायचं असेल. मग यामध्ये समजा जो पार्टनर जास्त कॅपिटल इंट्रोड्यूस करत तो म्हटला मला जास्त शेअर पाहिजे, आणि जो पार्टनर कमी कॅपिटल इंट्रोड्यूस करत त्याला कमी शेअर मिळणार आहे, प्लस त्याला सॅलरी पण मिळणार आहे. समजा हा पार्टनर करतो आहे 5 लाख रुपयाचं कॅपिटल इंट्रोड्यूस आणि हा पार्टनर करतो आहे 3 लाखाचं कॅपिटल इंट्रोड्यूस. तर मग यांच्यामध्ये असं ठरलं की आपण जे काही शेअर जे काही प्रॉफिट आपल्याला होणार आहे याला मी प्रॉफिट म्हणतो, हे प्रॉफिट होणार आहे. तर हे प्रॉफिट आपण, ही पूर्ण प्रॉफिट आपण 5:3 या रेशोमध्ये डिवाइड करूया. 5:3 या रेशोमध्ये आपण शेअर करून घेऊया. म्हणजे हे पूर्ण 1 रुपयाचं प्रॉफिट आहे, तर या 1 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आपण 5 आणि 3 टोटल होणार आहे 8. आपण 8 भाग बनवूया आणि त्या 8 भागामधले 5 भाग मी घेईल आणि 3 भाग तू घे, असं यांच्यामध्ये पार्टनरशिप डीड झालेलं आहे. तर आपण इथे काही भाग तयार करूया. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 अजून इथलं आहे. चला इथला एक भाग आहे 8. असे 8 भाग तयार केले. तर या 8 भागांमध्ये 3 जे भाग असणार आहे मी इथे दाखवतो. हे 3 जे भाग असणार आहे हे 3 भाग समजा या ऍक्टिव्ह पार्टनरला जाणार आहे, आणि उरलेले जे पार्ट्स आहेत, उरलेले जे भाग आहेत, हे उरलेले भाग जो पार्टनर जास्त कॅपिटल इंट्रोड्यूस करणार आहे त्याला मिळणार आहेत. तर हे 8 भाग नॉमिनल पार्टनरला मिळणार आहे. इथे नॉमिनल पार्टनरला जास्त भाग मिळतो असं नाही, किंवा ऍक्टिव्ह पार्टनरला कमी भाग मिळतो असं पण नाही. हे टोटली डिपेंड्स ऑन प्रॉफिट शेअरिंग रेशो. ज्याचा शेअरिंग रेशो जास्त त्याला प्रॉफिट मधला जास्त भाग जाईल, ज्याचा शेअरिंग रेशो कमी त्याला प्रॉफिट मधला तेवढा भाग मिळणार असतो. तर आज आपण या लेक्चरमध्ये फायनल अकाउंटिंग काय असतं, पार्टनरशिप फर्म कशी तयार होते आणि पार्टनरशिप डीड काय असतं या काही बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्या आहेत. पुढच्या लेक्चरला आपण यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पार्टनरशिप फर्मच्या दृष्टिकोनातून लागणार आहेत त्या कन्सेप्ट आपण समजून घेऊया.